अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। प्रवासी जीप व दुचाकीच्या धडकेत आईसह 2 मुलांचा मृत्यू, 1 जण जखमी। दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी आहे। हा अपघात सांगलीच्या कवलापूर जवळ झाला। मृतांमध्ये 2 लहान मुलांचा व आईचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या कवलापूर जवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला। भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली। या अपघातामध्ये दीपाली विश्वास मारगुडे 28 वर्षे, सार्थक 7 वर्षे आणि राजकुमार 5 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला, तर विशाल दादासो मारगुडे 30 वर्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आटपाडी येथील तळेवाडी येथे राहणारे आहेत। विशाल मारगुडे हे मूळचे आटपाडीचे असून सांगली येथे राहणारे आहेत। ते दुचाकीवर पत्नी आणि 2 मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते। त्याचेवेळी समोरून येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला। अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली। जखमी झालेल्या विशाल यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर आहे। या अपघाताचा तपास सांगली पोलिसांकडून सुरू आहे।